नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्सच्या 287 हा जो कोड नंबर आहे त्यामध्ये तिसरं पुस्तक आहे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. या तिसऱ्या घटकावर आपण काही प्रश्न पाहणार आहोत. काही विद्यार्थ्यांचं म्हणाल की सर स्वाध्यायमधली उत्तरं तर आम्ही सोडतो. खरं आहे, तुम्ही स्वाध्यायमधली उत्तरं सोडू शकता, पण या चॅनलवर असंख्य MCQ बनवलेले आहेत. पण जोपर्यंत अलीकडच्या विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ मुक्त विद्यापीठाचा आहे असं म्हटल्याशिवाय ते पाहत नसतात, आणि म्हणून आपण स्वाध्यायावरची व्हिडिओ काही घेतलेली आहेत. तसं आपण या चॅनलवर जर सिलेबसनुसार गेलात ना, तुम्ही जर अभ्यास केलेले असाल तर सिलेबसचं टॉपिक पाहून व्हिडिओ जर चॉईस केला तर त्यामध्ये तुम्हाला असंख्य तुमच्या स्वाध्यायामध्ये नसलेली प्रश्न सापडतील. तर पाहू विद्यार्थी मित्र हो, आज आपण काही स्वाध्यायाच्या पलीकडची काही प्रश्न कशा पद्धतीने असू शकतात ती, आणि ते आपल्यासाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतात. एखादा व्हिडिओ हा BA फर्स्ट इयर साठी म्हणून केला असेल, याचा अर्थ तो सिलेबस जर सेट नेटला असेल तरी सुद्धा प्रश्न तशाच स्वरूपाची सेट नेटला सुद्धा येतात. तशाच स्वरूपाची प्रश्न BA ला सुद्धा येतात, थर्ड इयरला येतात, सेकंड इयरला येतात, MA ला येतात. त्यामुळं सिलेबस काय आहे हा भाग अत्यंत महत्वाचा असतो आणि अभ्यासक्रमानुसार आपण पुढे जात असतो. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी मनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हलगी स्वामी महाविद्यालय उदगीर. विद्यार्थी मित्र, या चॅनलवर तुम्ही नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 10 मिनिटात 7च प्रश्न का असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण प्रश्न हा एक प्रश्न किती अंगाने विचारला जाऊ शकतो याची आपण चर्चा करत असतो. आणि हे विश्लेषण जर आपण समजून घेतला तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा एकच प्रश्न किती अंगाने फिरवून सांगितला जातो हे लक्षात येते. त्यामुळे मग प्रत्यक्ष कृतीमध्ये दिसायला तर 10 प्रश्न असतील, पण आपली दृष्टी जर आपण बदलली तर त्यामध्ये आपल्याला दुप्पट तिप्पट प्रश्न पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र, पाहू आपण आजचा पहिला प्रश्न काय आहे तो. कार्यकारी मंडळावरचा पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या स्वेच्छाधीन अधिकाराचे स्वरूप डॅश डॅश आहे. पर्याय दिलेले आहेत: वास्तविक, नाममात्र, नैसर्गिक, अनैसर्गिक. आणि विद्यार्थी मित्र, याचं अचूक उत्तर आहे वास्तविक. महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकाराचे स्वरूप वास्तविक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे: राष्ट्रपती आपल्या अधिकाराचा वापर डॅश डॅशच्या सल्ल्यानुसार करतात. राष्ट्रपती आपल्या अधिकाराचा वापर कोणाच्या सल्ल्यानुसार करतात, तर ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात. पर्यायामध्ये दिलेला आहे राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालय. याचं उत्तर काय बरोबर येईल? पर्याय C, पंतप्रधानाच्या सल्ल्याने करतात, हे बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे: संसदेत अर्थविधेयक सादर करण्यापूर्वी डॅश डॅश ची मंजुरी घेणे आवश्यक असते. पर्याय लक्ष द्या: राष्ट्रपतीची, उपराष्ट्रपतीची, पंतप्रधानाची आणि मुख्यमंत्र्याची. तर याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपतीची. पर्याय A हे याचं उत्तर बरोबर आहे. राष्ट्रपतीची मंजुरी घेणे आवश्यक असते संसदेमध्ये अर्थविधेयक सादर करत असताना. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे: राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो. कोणाला नसतो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार? पर्याय लक्ष द्या: संसद सदस्यांना, विधानसभा सदस्यांना, केंद्रशासित प्रदेशातील लोकप्रतिनिधींना. आणि चौथा पर्याय आहे विधान परिषदेच्या सदस्यांना. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे विधान परिषदेच्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्यानंतरचा प्रश्न लक्ष द्या. प्रश्न क्रमांक आहे 6. संविधानाने संघराज्याचे सर्व कार्यकारी अधिकार डॅश डॅश कडे सोपविले आहेत. कोणाकडे सोपविलेले आहेत? तर ते पर्याय लक्ष द्या: राष्ट्रपतीकडे, उपराष्ट्रपतीकडे, पंतप्रधानांकडे आणि मंत्रिमंडळाकडे. त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतीकडे. संघराज्याने सर्व कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे सोपविलेले आहेत. त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे: राष्ट्रपती आपला राजीनामा डॅश डॅश कडे सादर करतो. आणि विद्यार्थी मित्र, पर्याय आहेत पंतप्रधानाकडे, महान्यायवाद्याकडे, उपराष्ट्रपतीकडे, राज्यपालाकडे. आणि याचं उत्तर आहे उपराष्ट्रपतीकडे. उपराष्ट्रपती हे आपण पर्याय टिक केला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतो. कोण करतो? पर्याय आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचा सभापती. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती करतो. पर्याय याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश हे राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ देतात. कोण देते राष्ट्रपतीला गोपनीयतेची शपथ? पर्याय लक्ष द्या: भारताचे सरन्यायाधीश,
उपराष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान. त्याचं उत्तर आहे भारताचे सरन्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीला शपथ देतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर डॅश डॅश महिन्याच्या आत संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. पर्याय लक्ष द्या. 1, 2, 3, 6. आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे 2. 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली तेव्हा. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण 11वा. लक्ष द्या. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद डॅश डॅश निवड करतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद उपराष्ट्रपतीची निवड करतात. पर्याय आहे उपराष्ट्रपती, महाधिवक्त्याची, पंतप्रधानांची आणि राज्यपालाची. त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपतीची. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याचा ठराव प्रथम डॅश डॅश येथे डॅश डॅश मंजूर करते. पर्याय लक्ष द्या. विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभा. त्याचं उत्तर आहे राज्यसभा. उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याचा ठराव प्रथम राज्यसभा मंजूर करते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. उपराष्ट्रपती पदासाठी किमान डॅश डॅश वर्ष वयाची अट आहे. राष्ट्रपती पदासाठी किमान 35 वर्ष वयाची अट आहे. पर्यायामध्ये आहे 25, 30, 35, 45. तर खरी उत्तर काय आहे 35. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. प्रधानमंत्री आणि मंत्री परिषद सामूहिकरित्या डॅश डॅशला जबाबदार असते. हे संसदेला जबाबदार असते. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ, ज्याला आपण सामूहिक जबाबदारीचं तत्व असं म्हणत असतो. पर्याय आहे संसदेला, राष्ट्रपतीला, उपराष्ट्रपतीला आणि प्रधानमंत्र्याला. त्याचं उत्तर काय आहे संसदेला. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे डॅश डॅश हा भारताचा संविधानात्मक प्रमुख आहे. विद्यार्थ्यांचं उत्तर आहे राष्ट्रपती हा भारताचा संविधानात्मक प्रमुख आहे. पर्याय आहेत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीश. याचं उत्तर काय आहे राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 15. मुख्यमंत्र्याची नेमणूक डॅश डॅश कडून केली जाते. मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाद्वारा केली जाते. पर्याय आहे मुख्यमंत्र्याद्वारा, प्रधानमंत्र्याद्वारा, न्यायाधीशाद्वारा, राष्ट्रपतीद्वारा. याचं उत्तर आहे राज्यपालाद्वारा केली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. घटक राज्यांचे मंत्रिमंडळ डॅश डॅशला जबाबदार असते. घटक राज्याचे मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आतापर्यंत फक्त डॅश डॅश यांनी 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषविलेले आहे. पर्याय लक्ष द्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर झाकीर हुसेन, श्री व्ही गिरी. आणि विद्यार्थी प्रश्नात उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती आहेत की ज्यांनी 2 वेळेस राष्ट्रपती पद भूषविलेलं आहे, 2 कार्यकाल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रपतीची निवड डॅश डॅश करण्यात येते. संसदेद्वारा, लोकसभेद्वारा, राज्यसभेद्वारा, निर्वाचक मंडळाद्वारा. राष्ट्रपतीची निवड निर्वाचक मंडळाद्वारा करण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. डॅश डॅश पूर्व परंपराने आकस्मिकता निधीतून पैसे खर्च करता येतात. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने आकस्मिकता निधीतून पैसे खर्च करता येतात. पर्याय आहेत संसदेच्या, मंत्रिमंडळाच्या, प्रधानमंत्र्याच्या. हे चुकीचे पर्याय आहेत. राष्ट्रपतीच्या परवानगीने हे बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण कार्यकारी मंडळावर 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सिलेबस नुसार जर गेलात तर या चॅनलवर असंख्य MCQ तुम्हाला सापडतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.